तासगाव तालुक्यातील बलगवडे येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे 20,000 झाडांची तोड करून 21 एकर क्षेत्रावर आवादा कंपनीचा सोलर प्रकल्प उभारण्यात आला आहे। या प्रकल्पास संपूर्ण ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्याने ग्रामस्थांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला। या प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी यापूर्वी उपोषण आंदोलन केलं होतं। त्यावेळी लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करत प्रकल्पाची जागा बदलण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। उलट पोलीस बंदोबस्तात वृक्षातोड करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामसभेत चर्चा करून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला। त्यानुसार शनिवारी बलगवडे गाव बंद ठेवण्यात आलं असून दिवसभरात एकही मत नोंदलं गेलं नाही। दरम्यान संबंधित मतदान अधिकाऱ्यांनी याबाबत वरिष्ठ प्रशासनास माहिती दिली आहे। मात्र उशिरापर्यंत कोणताही अधिकृत निर्णय किंवा निर्देश प्राप्त झाला नव्हता। माझे नाव विजय जगन्नाथ शिंदे, राहणार बलगवडे या गावचा मी रहिवासी आहे आणि आमच्या गावात मतदानावर पूर्णपणे गावाने एकत्रितपणे येऊन बहिष्कार टाकलेला आहे। कारण आमच्या इथं गायरांमध्ये सोलर प्रकल्प झाडं तोडून जी सरकार झाडे लावा झाडे जगवा म्हणते त्या सरकारनं झाडे तोडून सोलर उभा केलेला आहे। त्याला आम्ही पाठिंबा नाही। त्यामुळे आम्ही काही इथून पुढे मतदान कधीच करणार नाही। जोपर्यंत आमच्या गावाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही मतदान कधीच करणार नाही। माझे नाव किरण अरुण पवार, मी बलगवडे गावचा रहिवासी आहे। आज आमच्या गावामध्ये मतदान पार पडते आणि आमचा त्याला बहिष्कार आहे संपूर्ण गावाचा। आणि ज्यावेळेस सोलर प्रकल्पासाठी गावानं उपोषण केलं होतं त्यावेळेस बरेच आमचे नेते मंडळी आले, माझी आजी सर्वजण आले। त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण त्याच्यावर तोडगा काढून ते सोलर प्लॅन्ट दुसरीकडे टाकायचा प्रयत्न करू झाडे न तोडता। तरी पण उपोषण उठल्यानंतर 2 दिवसानंतर त्यांनी काम आहे असं चालू केलं, झाड तोड केली। पोलीस प्रशासन सोबत घेऊन त्यांनी काम केलं। त्याच्यामुळे आमच्या गावाचा पूर्णपणे मतदानावर बहिष्कार राहील। आमच्या गावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही हा बहिष्कार कायम ठेवू। सकाळ 7:30 पासून ही परिस्थिती अशीच आहे का? लोक बाहेर कट्ट्यावर बसलेत पण मतदान केंद्रावर मात्र कोण जात नाही। हा सेम परिस्थिती आहे। सकाळी पण लोक इथंच होती आणि आत जायला कोण म्हणजे बरेच जण म्हणले कोण जाणार आहे का, तर सर्वांनी सांगितलं आम्ही मतदान करत नाही। आणि लग्नाला चालले मतदान हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे, पण तो प्रत्येकाने बजावला असं मला वाटतंय। पण काय म्हणतोय मी, तो नोटा पण पर्याय आहे ना। जर तुम्ही आपण कोण नको असेल तर नोटा सुद्धा पर्याय आहे, तुम्ही दाबू शकता नोटा। पण गावानं असाच विचार केलाय की तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंच नाही असा गावाने विचार केलेला आहे। त्यामुळे मतदान हा विषय डोक्यात माणसांनी काढलेला आहे पूर्णपणे। लहान असू दे, मोठा असू दे, थोर असू दे, कुठल्याही व्यक्ती तिथपर्यंत जाणार नाही। आज मतदान तुम्ही करणार नाही, पूर्णपणे ठाम आहे।